असा होतो तर याला मला सेट करत बसावं लागते. आणि खूप जिथून मी शिकून आली तिथे सगळं वेगळं होतं. तिथे मॉर्निंगचं इथून ना मला फक्त एवढाच एरिया आवडते, तुम्ही बघू शकता. हाय हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय होप सगळे खूप मस्त असणार, स्वस्त अजून मस्त असणार आणि राहायलाच पाहिजे. तर तुम्हाला ना मी या अवतारमध्ये दिसत आहे कारण आज आहे माझी नाईट ड्युटी, ते पण सेकंड नाईट. काल होती माझी फर्स्ट नाईट. तर मला ना एनी टाईम असंच राहावं लागते मास्क अजून कॅपमध्ये, कारण मी जे आहे ना नेगेटिव्ह प्रेशर रूमला आहे. म्हणजे इथे काय असतात ना, फुल्ली इन्फेक्टेड एरिया असतो, म्हणजे ज्यांना बर्न आहे किंवा TB पॉझिटिव्ह पेशंट सगळं. तर मला एनी टाईम याच्यामध्ये कधी असा होतो कधी असा होतो तर याला मला सेट करत बसावं लागते. आणि खूप साऱ्या लोकांना वाटत असेल ना, बाई नाईट ड्युटी आहे, तू तर मस्त झोपत असेल. सबसे बुरी थिंकिंग ये है, क्योंकि मैं जहाँ पे बैठी हूँ ना वो मैं पूरी नाईट ही ऐसे निकाल लेती हूँ. मी जसं बसून आहे तसंच पूर्ण अख्खी रात्र काढते. आणि त्याच्यामुळे भाई तुम्हाला काय सांगू, आंग पाय सगळंच लागून जाते, खूप जास्त पेन होते. पण काय करू शकतो आपण, करावं तर लागेलच. तर तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक कमेंट शेअर अजून प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि छोटूच्या चॅनलला लवकर ग्रो करून द्या. म्हटलं खूप दिवस झाले ना आपण गप्पा गोष्टी काय नाही केलो. आणि आता वाजले आहे रात्रीचं 1:30 वाजता मी तुमच्यासोबत गप्पा गोष्टी करणार आहे. इकडे माझा फाईल वर्क वगैरे सगळं झालं आहे. आता मी मस्त माझा कम्प्युटर वर्क करणार आहे. तुम्ही बघू शकता असं काही आहे माझा वॉर्ड. आणि तुम्हाला सांगू का, एक गमतीची गोष्ट, माझ्याकडे ना फक्त 3 पेशंट आहे. कारण ह्या वॉर्डमध्ये फक्त 5च बेड आहे. त्याच्यामध्ये 3 पेशंट आहे. त्याच्यामध्ये पण 1 पेशंट जाणार आहे घरी आणि राहिले कोण, फक्त 2 पेशंट. असं आहे माझं. माहिती आहे का, बाहेर पडल्यावर 9 to 5 जॉबमध्ये ना खूप साऱ्या लोकांच्या खूप साऱ्या गोष्टी ऐकाव्या लागतात. म्हणजे आपण पूर्ण महिना काम करतो फक्त एका सॅलरीसाठी, ठीक आहे. त्या सॅलरीसाठी बी आपल्याला खूप सारे ताणे ऐकावे लागते. दुसरी गोष्ट, सॅलरी पुरेपूर आपल्या हातामध्ये येत नाही. आता हातामध्ये पूर्णपूर सॅलरी नाही येत, ते कट होणार. तुमचं PF कटत आहे, तुमचं हे कटत आहे, तुमचं अमकं कटत आहे, तुमचं डमकं कटत आहे. नको पाहिजे मला PF, मला फुल सॅलरी माझ्या हातामध्ये द्या, जेणेकरून मी काही करू शकेल. कारण बघा, आता आपण एवढं मोठं झाल्यावर आपल्याला वाटते ना की नाही, नको घरून कशाला, आपण समर्थ आहोत, आपण कमवावा. पण मला त्या पेमेंटकडे बघून वाटत नाही की माझी ते पेमेंट आहे पूर्ण महिनाभर होणार आहे, मला घरूनच मागावं लागेल असं वाटत आहे मला. आणि बाहेर एक का 10 रुपयासाठी पण विचार येते की, म्हणजे काही घेण्याचं, काही हे करण्याचं खूप जास्त विचार येते की कसं करायचं काय. घरी राहिलं तर तेवढं काही नाही, मम्मी आणून देते, पप्पा आणून देते, खा सगळं. पण बाहेर राहिल्यावर तसं नाही, तुम्ही लक्षात ठेवा आहे. तर असं आहे. तर आज रात्रभर आपण गप्पा करूया, कशी माझी नाईट जात आहे, सगळं दाखवणार. अजून रूमपर्यंतचा प्रवास, तोपर्यंत तुम्ही प्लीज सपोर्ट करा गाईज. तर मला नवीन गोष्टी शिकायच्या. इथं फाईल वर्क तर मी शिकलेली आहे, पण ही GOP वगैरे अपडेट करायची. म्हणजे काय असते ना याच्यामध्ये, की आपल्या शिफ्टमध्ये आपण पेशंटला कोणती मेडिकेशन देत आहोत, किती अमाऊंटमध्ये देत आहोत, ते ॲड करायचं असतं. डाएट वगैरे मी टाकून घेतलं. नंतर आपण खाली पण जाऊया, थोडंसं दाखवणार, कारण तिकडून थोडंसं अंधार असते. तर आपण दुसऱ्या वेळेने जाऊ, असं फिरत. तर गोष्ट अशी आहे की आपण म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलचं वेगवेगळं असतं. जिथून मी शिकून आली तिथे सगळं वेगळं होतं, तिथं हे सगळ्या गोष्टी नव्हत्या. पण या हॉस्पिटलमध्ये आल्यावर मला माहीत पडलं की इथल्या गोष्टी ज्या आहेत ते नवीन आहे. तर आपल्याला इथं राहायचं आहे, या हॉस्पिटलमध्ये जॉब करायची आहे, तर इथल्या गोष्टी पण आपल्याला शिकून घ्यायला हवं. काय वाटतं तुम्हाला, बरोबर ना? तर असं आहे. पण मला ना ती पेमेंटवाली गोष्ट बिलकुल पटलेली नाही आहे की बा एवढं महिने आपण काम करतो आणि तुम्ही पेमेंट पण तिकडून कट करता, आम्हाला पूर्ण पेमेंट पण नाही देत तुम्ही. तसं नाही व्हायला पाहिजे ना. तुम्हाला काय वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा की मी बोलत आहे ते बरोबर आहे का. आणि मला असं वाटतं की मी बरोबर बोलत आहे, कारण जेव्हा आपण महिनाभर काम करतो तर आपल्याला काय
म्हणजे एक असते की हां आता माझा महिना भरला आहे, मला आता फुल पेमेंट येणार, याच्यामध्ये मी हे करणार, त्याच्यामध्ये मी ते करणार. पण इकडे ना काय म्हणतात त्याला, तशासारखी गोष्ट झाली आहे. पर अब कुछ नहीं कर सकते हे. काय म्हणता फ्रेंड्स, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की आत्तापर्यंतचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. बोर होत आहे काय, तर बिलकुल बोर नका होऊ, कारण माझ्यासोबत तुम्हाला गप्पा तर करावंच लागेल, कारण मला अख्खी रात्र काढायची आहे. त्याच्यामुळे तर चला आपण आता खाली जाऊन बघूया कसं काय आहे. तर चलो. सगळेजण मस्त असं शांत झोपले आहे, पण आम्ही नाही झोपू शकत. म्हणजे दुसरं सिक्युरिटी गार्डच तुम्ही समजू शकता. अख्खं हॉस्पिटल शांत शांत. इमर्जन्सी आली की धावा, उठा, नाचा, पळा. बघू शकता अंधार अंधार आहे. A few moments later. मी खाली जाऊन आली, पण काय आहे ना, मी तिथे ना शूट नाही घेऊ शकले. तिथे आमची मॅडम होती बसून, आणि तिला जर मी शूट घेतलं असतं तर जरूर मला शिवा बसल्या असत्या. म्हणून तर मला थोडंसं पेमेंटचा इश्यू होता, तर मी ताईसोबत ते जाऊन क्लिअर करून आली. आणि मला थोडंसं समजलं, पण मला ऑफिसमध्ये जाऊन पण विचारायचं आहे की एवढं कमी पेमेंट का बरं. आणि आता ना माझ्या पेशंटचा एक एक्सरे आहे, जे पेशंटच्या उद्या डिस्चार्ज आहे त्यांचाच एक्सरे होणार आहे. सो मी आता काय करू थोडंसं रील वगैरे एडिट करून घेते. आणि आत्तापर्यंतचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आत्ता वाजत आहे 2, आणि 2 वाजताचं शुगर पण घ्यायचं एका पेशंटचं. सो मी ते घेऊन घेते, आणि मग तुम्हाला थोड्या वेळाच्या आत आणखी भेटेल, आणखी आपण गप्पा करूया. A few moments later. तर वाजलेले आहे 3, तुम्ही बघू शकता. 4:03 झाले, 4 मे आहे, आणि मी इथेच बसून आहे. मला आता झोप तर काही येत नाही. बढियापैकी मस्त घरी जाणार जेव्हा मॉर्निंग होणार तेव्हा. छानपैकी आंघोळ करणार, जेवण करणार, आणि मस्त सुस्तावणार. कारण माझा नाईट ऑफ आहे आणि थोडाच वेळ राहिला आहे खतम होण्यासाठी माझी शिफ्ट. अशी गोष्ट आहे. असं म्हणतात की आपली सॅलरी आल्यानंतर ते सेलिब्रेट करावं, म्हणजे जे आवडते आपल्याला, पेस्ट्री किंवा काही पण. तर माझं असं विचार आहे की मी पण थोडीशी पेस्ट्री एन्जॉय करून घ्यावं. आणि एखाद्या वेळ गोड खाल्ल्याने काही हुडकत नाही, काहीच होत नाही गोड खाल्ल्यामुळे. मला तर जाम स्किन इन्फेक्शन आहे, मतलब एलर्जी होते गोड खाल्ल्यामुळे. तरी पण मला खूप जास्त क्रेविंग होते की मी पेस्ट्री अँड ऑल खावी म्हणून. कारण मी आत्ताच एक रील बघितले, आणि माझी फ्रेंड ना काल म्हणजेच 3 तारखेला मस्त फिरायसाठी गेली ना. मी नाईट ड्युटी, माझी नाईट शिफ्ट करत आहे, बट असो मी पण जाणार फिरासाठी जेव्हा माझ्याकडे पैसे येणार तेव्हा. आता मला असं वाटतं आहे की आत्ताच फिरून घेतलेलं बरं. कारण तुम्हाला सांगू का, एकदा वय झाली ना, मग किती पैसा आला तरी पण आपल्याला काय, असं काळी पकडायचं ना, गुडघे टेकवत जाण्यापेक्षा आत्ताच मस्त एन्जॉय करून घ्यायचं, फिरून घ्यायचं. पैसे नाही आहेत पण एन्जॉय नाही सोडायचं, कारण एकदा ही वय गेली ना काहीच होऊ नाही शकत. मग तेच राहणार आहे, पैसा हे कमवा ते कमवा. पण असं पण आहे की बिना पैशाने काही होत तर नाही, ते पण एक पॉईंट आहे. पण ॲडजस्ट करून गेलं पाहिजे माणसांनी. आणि माझं कसं आहे माहिती आहे का, नागपूर ते चंद्रपूर घुगूस, बस एवढंच. त्याच्या व्यतिरिक्त मी कुठेच जास्त ट्रॅव्हल नाही केली आहे. अच्छा ठीक आहे. आणि मला खूप जास्त फिरायची इच्छा होत आहे, इकडे तिकडे तिकडे तिकडे. मस्त रील काढा, मस्त व्हिडिओ, मस्त व्लॉग. मला तर हेच करूशी वाटतं, म्हणजे सोशल मीडियावरच जाऊशी वाटते. पण आता इथे राहायचं म्हटलं, नागपूरमध्ये राहायचं म्हटलं तर पैशाची गरज पडणार आहे. म्हणजे रूम रेंट, खाणं पिणं, शूटला जातो म्हटलं तरी पण पैसे लागणार आहे. त्याच्यामुळे काय करू मला काहीच सुचत नाही. तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय केलं पाहिजे. मतलब
सोशल मीडियावरच काम केलं पाहिजे का, ब्लॉग, रील्स, इंस्टाग्राम. आणि इंस्टाग्राम असं वाटतं माझं अकाउंट ना पूर्ण थोडंसं स्टॉप झालं आहे. तर माझा जो जुना अकाउंट आहे, म्हणजे जो नवीन अकाउंट आहे जो मी बनवला आहे, त्याच्यावर मी काम केलं पाहिजे का, मला ही पण नक्की कमेंटमध्ये सांगा ना. आत्तापर्यंतचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगा. हो, तुमचं ओपिनियन असणं खूप जास्त जरुरी आहे माझ्यासाठी. आता काय करूया, थोडा वेळ मी मोबाईल असं बघणार. तुम्हाला माहीत आहे का, फुलपाखरू सिरियल म्हणजे जास्त तर जणांना माहितीच असेल. मला ती इतकी आवडते की बाई साहेब काय सांगू. म्हणजे मी पूर्ण एपिसोड, पूर्ण सिरियल ती खतम केली आणि आता माझी तिसरी का चौथी वेळ आहे की ते मी सिरियलना आणखी पाहत आहे. रूमवर पण, म्हणजे इथं टाईम मिळाला तर इथे पण किंवा कुठे पण मी तेच बघत असते. मला खूप जास्त क्रेज आहे त्या सिरियलचा. आणि म्हणजे छान वाटते. कॉलेज लाईफ, स्कूल लाईफ आहे, फ्रेंड सर्कल आहे, फॅमिली, सगळंच आहे तिथे. ट्रॅव्हलिंग सगळं त्याच्यामुळे मला खूप जास्त आवडते. तर आता मी ते बघणार आहे. तोपर्यंत तुम्ही लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया आपण थोड्या वेळामध्येच. बाय बाय. आणि गुड मॉर्निंग, गुड नाईट नाही, गुड मॉर्निंग आहे. माझी गुड नाईट कधी होणार आहे, जेव्हा मी रूमवर जाणार तेव्हा मस्त. तर अशा प्रकारे आपली मॉर्निंग झालेली आहे. आणि वाजलेले आहेत 5. तर फटाफट डोजेस वगैरे करून घेते जे पण मॉर्निंगचे आहेत ते. आणि मला थोडीशी बेडशीट वगैरे चेंज करायची पेशंटची, तर बेडशीट वगैरे चेंज करून घेते, डोजेस लावून घेते. फाईल तर मी रात्रीच कंप्लीट करून ठेवलेली होती. आणि आता आपण डायरेक्ट भेटूया जाताना. तोपर्यंत तुम्ही लाईक, कमेंट, शेअर. आणि आत्तापर्यंतचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. तर अशा प्रकारे माझे सगळे कामं झाले आहे. डोजेस, बेडशीट वगैरे सगळंच काही झालं आहे. आणि आता मी टोटली फ्री बसली आहे. तर आता असं वाटतं माझं रिलीवर कधी येणार, कारण ना मला लवकर घरी जायची इच्छा आहे ना. ऑब्व्हियसली सगळ्यांनाच पण घरी जायची इच्छा असते, पण रिलीवर आल्याशिवाय तुम्ही तर जाऊ शकत नाही. आणि माझा एक पेशंट आहे, त्याला म्हटलं, तर माझ्या भावासारखंच वाटलं, त्याला म्हटलं दादा जाऊन मला फॉलो कर, सबस्क्राईब कर म्हणून. तर तो माझे आता ब्लॉग बघत आहे. ताई तू एडिटिंग पण करते, तू ब्लॉग पण करते, भाई अब खुद का चॅनल ग्रो करना तर पडेगा ही. म्हणून तुम्ही पण सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. ब्लॉग कसा वाटत आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. A few moments later. तर मी आली आहे खालच्या फ्लोअरला, कारण आमच्या वरच्या फ्लोअरला जिथे मी राहते तिथे वॉशरूम नाही आहे. तर वॉशरूमसाठी मला इकडे यावं. अच्छा, ठीक आहे. लागून तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकता. मस्त मॉर्निंगचा व्ह्यू पण एन्जॉय करत आहे मी. आणि इथे आली वॉशरूमसाठी, कारण टाईम झाला होता, वॉशरूम लागली होती त्याच्यामुळे. काही वेळामध्ये मग मी घरी चालली जाणार आणि थोड़ी आराम करणार. चलो अभी हम सिस्टर के पास जाते हैं, कारण की मला जे आहे डाएटची प्रिंट घेऊन वरती जायचं आहे. कारण पेशंटचं आता डाएट घेणार, त्यांना चाय, ब्रेकफास्ट, मग लंच असे ना, त्याच्यासाठी आम्हाला ना आधीच टाकून ठेवावं लागते म्हणून. चलो अशा प्रकारे माझी ड्युटी खतम झाली आहे. ओवर वगैरे दिला आणि आता मी घरी जायसाठी पण निघाली आपला बोजा बिस्तरा काढून. तर आता समोर बघूया काय होते, कसं होते. डस्टबिन में डाल दिया. अशा प्रकारे मी गुरखा बनवून, आदिवासी बनवून, स्कार्फ बांधून आता निघाली आहे जायसाठी म्हणून. कारण आता जे आहे घरी जायची घाई लागली आहे. ॲटोपर्यंत वगैरे जाणार आणि मग बघू काय होते कसं. बाय बाय. हो वरती होते ना. हो चलो आता थंब वगैरे मारणार आणि मग मी घरी जाणार. कोणाकडेच कॅश नाही मिळाली आणि ऑनलाईन करतो म्हटलं ना 10,000 रुपये असे खूप जास्त जाते.
म्हणून आता बघू घरी गेल्यावर. आता आमचा थंब होत आहे. मस्त व्ह्यू दिसते मॉर्निंगचा इथून. इथून ना मला फक्त एवढाच एरिया आवडते, तुम्ही बघू शकता. हा जो आहे ना मला फक्त तेवढाच एरिया आवडत असतो. त्याच्यानंतर बाहेर गेल्यानंतर ऊनच ऊन. आणि मॉर्निंगची ऊन अशी आहे ना की असं वाटते की म्हणजे बापरे 2-3 वाजले असेल. फक्त 7-8 वाजताच एवढी ऊन आहे. तर तुम्ही विचार करू शकता 2-3 वाजतापर्यंत काय असेल. असं काहीच आहे. आता ॲटो पकडा आणि जा, म्हणून कॅशची खूप जास्त गरज पडते. चलो आता मी भेटू डायरेक्ट रूमवर भेटूया आपण. प्रकारे मी ॲटो वगैरे घेऊन पोचली आणि तुम्ही बघू शकता जिकडे तिकडे मेट्रोचं काम चालू आहे. आता माहिती नाही हा मेट्रोचं काम कधी कंप्लीट होईल आणि आमच्या एरियामध्ये आम्हाला कधी बसायला भेटेल. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक कमेंट शेअर जो सबस्क्राईब करा, जो सपोर्ट करा की तुम्हाला आत्तापर्यंतचा ब्लॉग कसा वाटला. तर मी माझ्या रूमवर आता पोचली. माझी रूम तर तुम्ही बघितलीच आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.